हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण एकदम साधी सोपी झटपट होणारी फोडणीचं वरण रेसिपी पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे. तर इथं आपण तुरीची डाळीचं वरण पाहणार आहोत. तर इथं मी ही डाळ स्वच्छ धुवून घेते. तर इथं मी 1 ते 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली. नंतर इथं मी या डाळीमध्ये भरपूर असं पाणी वतून घेतलं. यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल वतायचं आहे. तर तेल टाकलं की आपली डाळ पटकन अशी शिजते. तर इथं मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं खाली. त्यामध्ये आपला हा डब्बा ठेवलेला आहे. तर आता मी कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर इथं आपला कुकरचे 4 शिट्टे झालेले आहेत. आपला कुकर ही थंड झालेला आहे. तर आपली डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे. तर आता आपण ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घेऊया, म्हणजे आपलं एकसारखं असं वरण छान घट्टसर तयार होईल. तर इथे पहा मी असं एकसारखं आपलं हे वरण घोटून घेणार आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 पळी भरून तेल ओतून घेतलेलं आहे. आपलं तेल छान असं तापून द्यायचं. नंतरनं यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचे आहे. जिरेसुद्धा आपले छान फुलले आहेत पहा. तर आता आपल्याला यामध्ये इथं मी खोडून घेतलेला लसूण घेतला आहे. तर लसूण नक्की वापरायचा आहे. लसणाने आपल्या फोडणीच्या वरणाला खूप खमंग अशी फोडणी बसते आणि आपल्या वरणाची टेस्ट खूप छान लागते. तर आपला लसूण एकदम असा लालसर करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली खमंग फोडणी तयार होते. तर आपला लसूण लाल झाला की त्यामध्ये आपले हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेतले. हिरव्या मिरचीचे तुकडे चांगले असे तळले की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथं मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला. नंतरनं इथं मी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर फोडणीमध्ये वापरायची आहे. इथं कढीपत्तासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथे पहा अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता हे सर्व परतून घेतल्यानंतरनं आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे आपली शिजलेली. तर इथे पहा मी यामध्ये आपली शिजवून घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेतली. नंतरनं आपली राहिलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतली. तर यामध्ये पाणी वतून घेते. तर इथं शक्यतो गरमच पाणी वापरायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतरनं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही एकदम साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. फोडणीचं वरण खमंग व टेस्टी असेल. भातासोबत खूप छान असं लागतं. तर इथं आपलं खळखळून आपल्या वरणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे. तर इथं पहा एकदम फेसाळल्यावानी मस्त असं वरण आपलं तयार झालेलं आहे. तर आपला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला इंद्रायणी तांदळाचा भात त्याच्यासोबत वरण आणि वरून साजूक तूप 1 नंबर अशी ही रेसिपी तयार होते. तर तुम्हाला ही वरणाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.